गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज। नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी। कम्प्युटर यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74। श्रीगोंदा तालुक्यात गेली काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। कापूस, भुईमूग, बाजरीसह विविध हंगामी पिकं तसेच डाळिंब, द्राक्ष, ऊस आदी फळबागांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। याच पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी गुरुवारी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे, तर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि व्यथा ऐकून घेतल्या। दौऱ्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी झालेले पिकांचे नुकसान, वाढता कर्जाचा बोजा आणि पुढील हंगामाबाबतची चिंता आमदारांसमोर मांडली। यावेळी आमदार पाचपुते यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय। शेतकरी संकटात असताना शासनानं तातडीनं मदतीसाठी पुढे यायलाच हवं। पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी शासनाकडे करणार आहे, असं आमदार पाचपुते यांनी सांगितलंय। आम्ही सकाळपासून गोगरगावपासून हा अतिवृष्टी दौरा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि हा करत असताना मूळ जी शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे, अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे पाणी होतं, सतत 3-4 दिवस पाऊस पडला, काही ज्या ठिकाणी शक्य होतं निचरा होऊ शकत नाही, कारण सातत्याने म्हणजे मे महिन्यापासून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे। त्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान सुरू आहे। म्हणजे अनेक फळबागांना येणाऱ्या काळामध्ये भारसुद्धा धरता येणार नाही अशी अवस्था असणार आहे। पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाही आहे, पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे। आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या। हे जी काही छोटी पिकं असतील, भुसाराचे त्यातल्या त्यात प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल आणि फळबागांचे पंचनामे होत असताना माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्ती आल्यानंतर आपण एकत्रित काम केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या शेतातले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्या, कारण काय होतं, पंचनामे एका दिवसात संपू शकत नाहीत, त्याला काळ लागतो आणि मग परत काही दिवस झाले की शेत मोकळं झालेलं असतं, तिथं कसलंही अतिवृष्टीचं चिन्ह दिसत नाहीत। मग अशा वेळेस आपला क्षेत्र, आपला भाग त्यातनं हुकतो। त्यामुळे माझी शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठलं असेल त्याचे तुम्ही फोटोज काढून घ्या आणि जिओ टॅगिंगचे फोटो काढा, म्हणजे उद्याच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही। अनेक मंडलांमध्ये आपला अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे, 65 ml पेक्षा जास्त पाऊस झालाय, तर ज्या ज्या मंडलात रेकॉर्ड झाले त्या ठिकाणी सरसकट पंचनामे कसे होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। पण ह्याला मदत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची लागणार आहे, कारण प्रशासनाला काही मर्यादा असतात, संख्याबळ कमी असतं। आता आमच्या मागे जो प्लॉट आपण पाहतोय म्हणजे डाळिंबाचा प्लॉट आहे आणि त्यात आजही गुडघे इतकं पाणी या प्लॉटमध्ये आहे। म्हणजे पाऊस जरी उघडून 2 दिवस झाले असले तरी पाणी अजून हटलेलं नाहीये आणि हे पाणी सोडायचं तर खालच्याही क्षेत्रात पाणी आहे। त्यामुळे या टेक्निकल अडचणी नक्की आहेत। त्यामुळे आपण स्वतः आपल्या प्लॉटवर जाऊन अधिकारी पोहोचायच्या आधी कमीत कमी आजच्या आज ज्यांना शक्य होईल त्यांनी जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्यावेत, म्हणजे उद्या पंचनाम्याला अडचणी कोणत्या राहणार नाही। या पाहणी दौऱ्यामध्ये तहसीलदार सचिन डोंगरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राणी फराटे, कृषी आणि महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची हजेरी होती। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।